काळजी करू नका. जर कुठला तितकाच ताकदीचा राहिलेला असेल तर आम्ही त्या ठिकाणी स्वीकृतचा विचार करू शकतो. आज पण मध्ये मी स्वप्नीलला इतकं सांगत होतो, परत उभा राहा, तुझ्यासारखी माणसं तिथं पाहिजे. पण म्हणलं दादा माझ्या घरामध्ये लग्न कार्य आहे, माझ्याही घरात आजच लग्न कार्य आहे. तरी आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं. त्या पद्धतीनं शाह कुटुंबाची देखील माझ्या दौंडच्या समाजकारणात राजकारणात मोठं योगदान स्वप्नीलच्या कुटुंबियांनी दिलं. त्याचे आजोबा दिवंगत नेमचंद शाह हे दौंडचे नगराध्यक्ष राहिले आणि त्यांचे वडील पोपटलाल शाह हे भाजपचे शहराध्यक्ष होते. अशाच पद्धतीने मागील 3 पिढ्या शाह कुटुंब दौंड शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे, आमच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. आत्ता माझे सहकारी आले त्या सगळ्या फिरोजी, नसीर, मतीन, अशोक, चंद्रकांत, विनोद यांचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, मी मंजूर करून आणीन, पण ते काम नीट होते का नाही हे दुर्गादेवीला बघावं लागेल, हे या सगळ्या नगरसेवकांना बघावं लागेल. वडीलकीच्या नात्याने, अनुभवाच्या नात्याने स्वप्नीला बघावं लागेल, नारंगला बघावं लागेल. आप्पाला पण मधनं चक्कर मारत जे राहिलेले केस जाण्याकरता त्यांनाही बघावं लागेल. त्यांची माझ्याही गेली. काम करायचं म्हटलं तर डोक्याला व्याप असतो बाबा, असं तसं काम होतंय, काही जादूची कांडी लगेच झालं असं नाही. त्या पद्धतीनं मित्रांनो आपण जाऊ. अलीकडच्या काळामध्ये मला काहींनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दौंडमध्ये चालला. असं कसं चालेल?